कृष्ण शरणं मम स्वच्छंदोपात्त देहाय विमल ज्ञानमूर्ते दास मानस हंसाय ज्ञानराजाय नमो नमः। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूनां नमामि। वंदनीय महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। जागृती परिवारातील सगळे निष्ठावंत साधक साधिका, जागृती परिवारातील शिक्षण संस्थेतील सर्व अध्यापकगण आणि विद्यार्थीगण आणि विचार उपासक बंधू आणि भगिनींनो, सद्गुरूचा संग मिळण्याकरता भाग्य आणि भावबंध यासोबतच पर्वणी सुद्धा लागते। आणि तुमचं आपलं असं भाग्य आहे की ईश्वरी योगाने वार्षिकोत्सवाच्या निमित्तानं ही पर्वणी आपल्याला मिळते। आणि पर्वणीच्या दिवशी सद्गुरू असतातच, दर्शन होईलच हा निष्ठावंत भाव ठेवून आपण या ठिकाणी बहुसंख्येने येतो। महाराजजींनी संपूर्ण कार्यगोषवाला या ठिकाणी सांगितला। 2.5 दशकापूर्वी स्वप्नदृष्टांताप्रमाणे ईश्वरी कार्य करण्याचा जो विचार संकेत प्रभूंनी त्यांना दिला, त्या स्वप्नाची पूर्ती होण्यासाठी 2.5 दशकाचा हा कालावधी लागला। अंकुर, त्याचं रोपटं आणि आज ही अमृताची फळं या जागृती परिवाराच्या वृक्षाला आलेली आहे। ही फळं येण्याच्या या वाटचालीमध्ये महाराजजी बोलले आता की अनेक संघर्ष आले, असंख्य आघात झाले, परंतु कार्य हे ईश्वरी कार्य आहे। म्हणून समर्थाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जेव्हा ईश्वरी कार्य करायला व्यक्ती सुरुवात करते त्यावेळेला जरी संकट आले, आघात आले, ते इथे नष्ट होतात। कारण महाराजांच्या मनामध्ये तो एक विचार होता, मणी धरावे ते होते, विघ्न अवघे नासोणी जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते। आणि ही अनुभूती या वाटचालीमध्ये महाराजांना आलेली आहे। या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांनी हे ईश्वरी कार्य हाती घेतल्यानंतर एवढ्या बहुसंख्येने महाराष्ट्रातील लाखो ईश्वरी निष्ठांची मांदियाळी जमा झाली, हा केवढा योगायोग आहे। जसं ज्ञानेश्वर माऊलींच्या आजूबाजूला संत मंडळी भक्त मंडळी जमा झाली आणि ते त्यांनी कार्य केलं भागवत धर्माचं, त्याप्रमाणे जागृतीचा हा विचार धर्म समाज जीवनामध्ये संक्रमित करण्याकरता आवश्यक असणाऱ्या या सगळ्या ईश्वरी निष्ठांच्या मांदियाळीचं सहयोग सहकार्य जागृतीला मिळालेलं आहे। हे महाराजांनी या ठिकाणी सुतवाच केलेला आहे। आज जो आनंद आहे महाराजांना तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही। अंकुर लावला त्यावेळची जी परिस्थिती आहे त्यावेळेला, आणि या कोवळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष, समाजातील या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिवाजी ज्ञानेश्वर माऊली होता आलं पाहिजे, हा संस्कारित विचार देण्याकरता महाराजांनी जागृती विद्यालयाची स्थापना केली। आणि आज जेव्हा आपण महाराज जेव्हा हे दृश्य पाहिलं, लेझिम खेळणाऱ्या मुली आहेत त्या ठिकाणी, दिंडीच्या साधक साधिका आहेत, हे सगळं दृश्य पाहून जो आनंद झाला महाराजांना, तो आनंदाचे डोही आनंद तरंग असाच आहे। खूप काही अडचणी येतात। माऊलींचं जीवन आपल्या डोळ्यासमोर आहे की तत्कालीन समाजाने त्यांच्या भिक्षा मागण्याकरता गेले तर झोळीमध्ये मातीत दगड टाकले, तरीही ते कार्य त्यांनी चालूच ठेवलं। मध्ये मध्ये असं वाटलं होतं, तुम्ही आपण तो सगळा भावप्रसंग पाहिलेला महाराजांचा, की महाराजांचं एक धैर्य कमी झालं होतं, काय करावं काही सुच नव्हतं, जावं कुठे ऋषीमुनीसारखं अरण्यामध्ये जाऊन। परंतु प्रभूंनी सांगितलं की परित्राणाय साधूनाम विनाशायंच दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय, शंकरा तुला धर्मसंस्थापनाकरता अवतार आहे। आणि ते कार्य महाराजांनी पुढे दिलं। आज या पावन पर्वावर महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनाचा आढावा घेतला। संत ज्ञानेश्वर माऊली आणि माऊलींची ज्ञानेश्वरी
हा तर महाराष्ट्राला मिळालेला एक ईश्वरी प्रसाद आहे. 12व्या वर्षी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. 15व्या वर्षी ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिली कितीची टीका. वयाच्या 20व्या वर्षी चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रंती. आणि हा ज्ञानयोगी वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधीमध्ये समाधी झालेली. हे जगाच्या कल्याणा संताची भूती असं संतांचं कार्य असते. आणि महाराजजी बोलले आता की इह जीवनामध्ये जेव्हा काय म्हणतात त्याला लोकभावना प्रबळ होतात, पण त्याकरता ती व्यक्ती जावी लागते. गेल्यानंतर लोक त्याची पूजा करतात, परंतु ते साक्षात हे आपलं परमेश्वराचं रूप आपल्याला भाग्याने लाभलेलं आहे. हा एक अनुभूतीचा योग आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही लिहिलं, महाराजांनी आता सांगितलं की ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे मराठी साहित्य सारस्वताचा फार मोठा अलंकार आहे. 700 ओव्यांच्या श्लोकावर 9032 ओव्यांची टीका टिप्पणी करून सुलभ भाषेमध्ये हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. हा ग्रंथ फार मोठी देणगी आहे. आणि या ग्रंथातील जे विचार आहे हे 51 ओव्या 108 ओव्या हा जो नियम आहे आपण हा साधकांनी पुढे चालू ठेवावा, अशा प्रकारचं आव्हान महाराजांनी या प्रकारे केलेलं आहे. आज ज्ञानेश्वर माऊली आणि कृष्ण जयंती सारखीच आहे. महाराज बोलले आता की शिव तो निवृत्ती, विष्णू ज्ञानदेव, पायी सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताई. असं संतांनी म्हटलं आहे की ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव देतो, कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण स्वप्नी येतो. ज्ञानदेव म्हणता म्हणता एकच आहे कृष्णाने. आणि जयंती एकाच दिवशी. पण योगा असा की ज्ञानेश्वर माऊलीची जयंती, श्री कृष्ण प्रभूची जयंती एकाच दिवशी. आणि भगवान गोपाल कृष्णाची जी गीता आहे त्या गीतेचा उदय झाला त्या दिवशी महाराजांची जयंती, गीता जयंती. काय काय साम्य याच्यामध्ये. हे अनुबंध लक्षात येऊ नये. हा अनुबंध साधा नाही. ज्यांची कल्पनाशक्ती चालत नाही त्यांना हे कळणार नाही. फार मोठा योग आहे. आणि साक्षात या संत महात्म्याच्या सहवासात मी आपण आलेला. आज श्रीकृष्ण जयंतीच्या या पर्वावर महाराजांनी 2-3 विचार आपल्यासमोर ठेवले आहेत की काल सकाळी आपण कोणतं जेवण केलं याची आठवण जेवणाऱ्याला राहत नाही. परंतु आज 5000 वर्षापेक्षाही कालावधी झाला तरी ज्ञानेश्वर माऊली आपला श्रीकृष्ण प्रभूचं चरित्र हे अविनाशी आहे. कशा करता आले होते श्रीकृष्ण या भूमीवर? अवतार घेण्याकरता फक्त कंसाला मारण्याकरता नाही नाही नाही. ते तर काम एका आव्हानानुसारही झालं असतं. परंतु सुखदुःखामध्ये समतोल साधत प्रापंचिक जीवन कसं परमार्थमय करायचं याचं मॉडेल, याचा जो एक नमुना आहे तो कृष्ण प्रभूने आपल्यासमोर ठेवलेला आहे. किती प्रसंग आले कृष्ण प्रभूच्या जीवनामध्ये, परंतु सगळ्यापासून अलिप्त होते. आणि या श्रीकृष्ण प्रभूच्या जीवनापासून 2 गोष्टी आपण घ्यायला पाहिजे की जीवनाची वाटचाल करण्याकरता प्रभूने सांगितलं गीतेमध्ये की धन, शक्ती आणि रूप हे नाश पावणारे आहेत. आपली धडपड त्याच करताय. असंच जर तुम्ही राहिले तर संत महात्मा म्हणतात आला आला प्राणी जन्माशी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला हा व्याप सारा केला आणि गेला गेला व्यर्थ वायाची गेला. आपलं सोबत आणलं नाही, इथलं काहीच नेता येणार नाही. मग जास्तीचा हा हावरेपणा कशा करता? म्हणून परमेश्वराने तुम्हाला आनंदात ठेवलेला आहे, आवश्यक तेवढं धन तुम्हाला दिलेलं आहे. आता त्या प्रपंचाचा परमार्थ कसा होईल हा प्रयत्न करायचा. कर्मे निष्काम कर्मे ईशू भजावा हा एक भाग. आणि दुसरं आपला प्रपंचच परमार्थमय करायचा. ह्या 2 मुद्द्यांचा विचार आपण कृष्ण जीवनापासून या ठिकाणी घेतला पाहिजे. मंडळी, महाराजांच्या प्रत्यक्ष या वर्तुळामध्ये आपण आहोत. आपण खूप भाग्यवंत आहोत. आपणा सर्वांच्या वतीनं महाराजांना भक्ती ऊर्जा मिळो, महाराजांना निरोगी आणि संपन्न जीवन मिळो. आणि हा महाराजांचा जो हा मोठा डोलारा आहे, एवढा हा वृक्ष झालेला, याला अमृतफळ आलेली आहे. परंतु या अमृतफळाचं प्रोटेक्शन करण्याकरता ही आपल्या साधकांची अत्यंत आवश्यकता आहे.
हीच निष्ठा, हेच प्रेम महाराजांवरचं आपण कायम राहू द्याल आणि स्वप्नीसुद्धा महाराजांचं दर्शन झालं पाहिजे अशा प्रकारचा भाव आपण मनात बाळगूया. महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून मी या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय श्री कृष्ण.